कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अमोल, बाळा तुला सत्कार स्वीकारताना कसं वाटतंय? तर हा सत्कार नको मला। अरे अमोल बाळा, तुझ्या लढाऊ वृत्तीसाठी तुझा सत्कार व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। मला ते हे काय कळत पण नाही। मी माझ्या बाबामुळे आणि माझ्या फॅमिलीमुळे वयात आलोय। आजारी असताना गायतोंडे मामा, आर्य मावशी, चिंचुके मामा यांनी माझी खूप काळजी घेतली आहे आणि मला या सर्वांना थँक्यू बोलायचे, म्हणूनच मी इथं आलोय। थँक्यू सगळ्यांना। मला वाचवणाऱ्या लोकांमध्ये अजून एक काका आहेत, त्यांचं नाव माणिक काका। ते दवाखान्यामध्ये वाटबाय म्हणून आहेत। त्यांनी माझी खूप काळजी घेतली आहे। ते आज आले नाही, पण त्यांना सुद्धा थँक्यू। चिंचुके हो काय हे? अमोलला माहित नाहीये का की तो माणिकच संकल्प होता म्हणून? आणि त्याच्यामुळे त्याचं किती नुकसान झालंय हो? मॅडम, त्याला जर माहित असतं तर तो असा बोलला असता का? सर, माझी माँ दिवसभर काम करायची आणि बाबा रात्री कामावर जायचा। अशी त्यांनी माझी काळजी घेतली आहे। थँक्यू मा बाबा। सर, तुम्ही हा सत्कार त्यांनाच द्या। काय तोंडी काका, सॉरी, मला माहितीये की तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता आणि माझी काळजी पण घेता, पण हा सत्कार मला एकट्याला नाही घेता येणार। पापा आजोबा उठा। अरे उठा म्हणा ना। सेम जुन्या ऑफिस सारखंच आहे ऑफिस। अरे कलेक्टर ऑफिस आहे, वेगळं काय असणार आहे? तसं नाही रे बाबा, तुम्ही रोज त्याच ऑफिस मध्ये येऊन बोर होत नाहीत का? अरे आमच्या स्कूल मध्ये आमचे क्लास सारखे बदलत असतात। अरे बाळा, मग आमची पण बदली होतेच की। हो, पण ऑफिस सगळीकडे सेम असतं ना, मग काय फायदा? बडबड 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 करून दमत नाही का तू? तुझ्या बडबडीने आम्हाला सगळ्यांना दबायला होतंय। बरं, मी सगळ्यांसाठी कॉफी सांगते। हा, आतमध्ये सगळ्यांसाठीच कॉफी पाठवा। मला नको कॉफी। ए काय रे, तुला का नको कॉफी? बाबा, आणि मी नाही रे कंटाळलो। मी प्या कॉफी। मी मामा बरोबर कॅम्पस बघून येतो। नाही हा, आम्ही पण येणार अमोल। अरे आम्हाला पण कलेक्टर ऑफिस बघायचंय ना। नाही, मला पण बघावं लागेल ऑफिस। मला पण मुलांना सांगावं लागेल ना शासकीय कार्यालय असतात कशी। वा, चांगली गोष्ट आहे की। चला मग आमच्यावर। अहो, मला पण ना सगळं ऑफिस बघायचंय आणि हा कॉन्फरन्स रूम पण बघायची आहे। तू पण येणार आहेस? अहो छोटे सरकार, मी नको येऊ का? नाही नाही, असं कसं? तुला आलीस तर मजाच काय येणार। चल तू पण। दिप्या, तुम्ही सगळीजण जा, पण कुठेही जाण्याआधी बाहेरच्या दादांना विचारा आत नक्की काही काम नाही ना सुरू म्हणून। हो दीदी। हा, चला। चल दिप्पी मामा। त्या अमोलचा उत्साहच कमी होत नाही आपल्या, बघितलं का तू? बघ ना। आणि अरे, त्या साहेबांसमोर स्टेजवर जाऊन किती बेधडक बोलला तो। आप्पे, तुला सांगतो, तो फक्त वयाने लहान आहे, बाकी त्याची एनर्जी आहे ना आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त आहे। ऐक असं ना, कार्यक्रम बाकी एकदम जोरदार झाला। होय आप्या, कार्यक्रम खरंच चांगला झाला, पण आज बी संकल्प नावाचा मिठाचा खडा पडलाच की त्याच्यात। माणिकचं नाव घेऊन आभार मानले अमोल।
अर्जुन साहजिक आहे ना, त्याला यातलं काही माहितीच नाही अरे. पण अगं बाहेर सगळ्यांना माहिती आहे आप्या, बोगस कागदपत्रांची मोहीम तू संकल्पमुळेच हातात घेतलीस का नाही हे विसरून कसं चालेल? हा, आणि अमोल जर का त्याची वाहवा करत राहिला तर संकल्पना त्याच्याबरोबर काय केलंय याची जाणीव त्याला कधीच होणार नाही. आणि एक ना एक दिवस लोक आपल्यालाच बोलतील. बाबा मला हे सगळं पटतंय, पण अमोलला आता हे सगळं सांगण्याची रिस्क मला तरी नाही घ्यायची. अगं पण आप्या, अमोलला असं अंधारात का ठेवायचं तुम्हाला दोघांना? बापू, अमोल आत्ता कुठं बरा होते, उगाच असं काहीतरी कशाला त्याला सांगायचं, त्यामुळे तू जास्त विचार कर. हा, पण मग ह्याच्यावर उपाय काय ना? उपाय म्हणजे कदम, मला वाटतंय की अमोलला पटल असं काहीतरी खोटं सांगावं संकल्पाबद्दल. खोटं? हा, म्हणजे अगदीच खोटं नाही, पण सगळंच खरं पण नाही. त्यामुळे काय होईल, तो संकल्पाबद्दल विचार करणं बंद कर. आणि आता आपल्याला तेच पाहिजे. हे बघा कदम बापू, आपे मला अमोलबद्दल रिस्क नाही घ्यायची अजिबात. नाही, मला पण नकोय ही रिस्क. अर्जुन, तू जसं म्हणतोयस ना तसंच करूया आपण. अर्जुन, तुम्ही दोघांनी चांगला विचार केलाय. मला काय म्हणायचंय, हे अमोलच्या बाबतीत आहे म्हणून आम्हाला दोघांना पण काळजी वाटते, एवढंच. मामा कसलं भारी ऑफिस आहे ते हे. भारी आहे ना अमोल? यासाठी दीदीने एवढा अभ्यास केला होता बघ. यासाठी नाही दिदी मामा, मला लोकांसाठी काहीतरी करायचं होतं, यासाठी तिने केले. तू ऐकलं नाही? बघा, जे छोटे सरकारांच्या लक्षात आलं ना ते तुम्हाला अजून कळालं नाही. म्हणजे अहो बरोबर आहे तुमचं, पण मला असं म्हणायचं होतं, अभ्यास केल्याशिवाय एवढं मोठं ऑफिस नसतं कोणाच्या नशिबात. करेक्ट दीपू मामा. हाय अमोल. हाय आली मावशी. काय मिस्टर अमोल राव, कसा वाटला आमचा कार्यक्रम? एकच नंबर गायतो नी मामा. पण तुम्ही माझा सत्कार केला त्याबद्दल थँक्यू. वेलकम. अमोल बाळा, आता कसलंच टेन्शन घ्यायचं नाही हा. रोज स्कूलला जायचं आणि खूप अभ्यास करायचा. हो, पण त्याआधी अमोल सगळ्यांना घरी बोलवणार आहे आणि त्याला बरं होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली ना त्या सगळ्यांना थँक्यू म्हणणार आहे. आणि यासाठी आम्ही पार्टी ठेवली या ठिकाणी. हो, आणि सगळं आम्हीच ठरवणार आहोत. सगळे येणार ना? हो हो, आम्ही तर येणारच. अरे मावशी, हा, तू पण येणार आहेस ना? अरे अमोल, ती पण येणार आहे हो ना आर्या? हो येईन. चला तर मग छोटे सरकार, आपल्याला अजून पूर्ण ऑफिस पाहायचंय. चला. पांजे, घरी जाताना आपल्याला आईस्क्रीम पण खायचंय बरं का? हा, पण आधी मग गायतो नी मामाकडून आजचे फोटो घ्यायचेत ना. हो हो, हे काय लगेच देतो तुम्हाला अमोलराव. गायतो नी मामा, तुम्हाला ऑफिस माहिती असेल ना, मग मला दाखवा ना. ऑफ कोर्स, चलो लेट्स गो. चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.